सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतील काटई ते बदलापूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून डिवायडर तोडण्याची वेळ आली। जलभरावामुळे वाहतूक विस्कळीत झाली। काही काळासाठी हा रस्ता बंद करण्याची वेळ सुद्धा वाहतूक पोलिसांवर आली होती। वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून आता पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। डिवायडर तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जाते। तर काटई ते बदलापूर दरम्यानचा हा संपूर्ण मार्ग काही काळासाठी जलमय झालेला होता। आता या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे, मात्र तरीही या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय नेमकी आत्ताची या रस्त्याची स्थिती आहे? नक्कीच श्रुती, आपण जर बघितलं मागील 1 तासापासून मुसळधार पाऊस डोंबिवली असेल कल्याण शहरामध्ये पडत होता आणि हा जो मुख्य रस्ता आहे काटेहून बदलापूर अंबरनाथकडे जाणार आहे आणि ह्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुडघ्याभर इतकं पाणी ह्या ठिकाणी साचलं होतं। संपूर्ण रस्ता हा जलमय झाला होता, त्यामुळे इकडची जी वाहतूक आहे काटेवरून बदलापूरकडे जाणारी ती ठप्प झाली होती। मात्र वाहतूक विभाग असेल, महापालिकेचे कर्मचारी असतील, ते ह्या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चक्क डिवायडर तोडून ह्या पाण्याचा निचरा केला। मात्र आता पाण्याचा निचरा झाला असला तरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। वाहतूक विभाग ही वाहतूक